नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की पंचांग हातात घेतल्यानंतर तुम्हाला कुंडली कशी बनवायची आहे. आपण बघितलं दोन प्रकारच्या कुंडल्या. पहिली राशी कुंडली जी चंद्रावरून तयार होते आणि दुसरी लग्न कुंडली जी सूर्यावरून तयार होते. आता आपण बघणार आहोत की ह्या गोष्टी कशा आहेत. तुमच्या हातात जर कोणतं पंचांग असेल तर तुम्हाला काय करायचं हे अगोदर सांगतो. तुम्ही एक पंचांग घ्या. आता मी काय केलंय, मी दाते पंचांग हातात घेतलंय. मी सांगितलं तुम्हाला हे का घ्यायचं, तर ह्याच्या सगळ्या प्रती उपलब्ध आहेत. आपल्याला अडचण कुठे येत नाही. इतरांच्या होतीलच असं काही नाही. हे दाते पंचांग आहे इसवी सन 25-26 म्हणजे चालू वर्षीच. आणि मी त्या दात्यांच्या 25-26 या सालच्या पंचांगाच्या पान नंबर 34 वर आलोय. म्हणजे मला जी कुंडली काढायची आहे ती 20 मे 2025 ची काढायची आहे. सकाळी 10 वाजता, ठिकाण कोल्हापूर. तुमच्या हातात कोणतंही पंचांग असेल तर त्या पंचांगामध्ये 20 मे तारीख कोणत्या पानावर असेल ते पान काढा. कदाचित ह्यात जो पान नंबर 34 आहे हा तुमच्या पंचांगामध्ये वेगळा असेल, पण ही तारीख असणार, ही कुंडली असणार दिलेली खाली, आणि हे सगळं आहे असं असणार. अगदी 2-5 मिनिटाच्या फरकानं पुढं मागं असू शकतं, तेवढं क्षम्य आहे. समजा गृहीत धरा की हे दाते पंचांग सोलापूर बेसवर असेल तर कोल्हापूरचं कोल्हापूर बेसवर असेल, पुण्यातलं पुण्याचा बेस धरून असेल, त्यानंतर मुंबईचं मुंबई बेस धरून असेल. तर हे बेस कसे आहेत तुमच्या लक्षात येईल. संकष्टी चंद्रोदय असतो त्या दिवशी तुम्ही पंचांगात बघता. कोल्हापूरचा चंद्रोदय 9-24, पुण्याचा 9-27, मुंबईचा 9-32, नागपूर 9-36 असे वेगवेगळे अंक असतात. याचा अर्थ असा की चंद्र उगवण्याच्या वेळा वेगवेगळ्या, म्हणजे 2-5 मिनिटाच्या 2-5 मिनिटाच्या फरकानं असतील. आपण हे काय करा, हे लहान आहे, हा वेळ फार लहान आहे, त्यामुळं आपल्याला तेवढ्यात काय फरक पडत नाही. पण नेमका आपल्या जातकाचा जन्म त्याच कालावधीमध्ये असेल तर फार मोठी गोष्ट होती, फार मोठी गोष्ट होते. म्हणजे गृहीत धरा की कोल्हापूरचं पंचांग दाखवत आहे सकाळी 9:16 चंद्रोदय, 9:16 चंद्रोदय, आणि मुंबईचं पंचांग दाखवत आहे 9:21 आणि त्याचा जन्म 9:18 झाला तर आपल्या डोक्यात जाळ, आता हे धरू का ते धरू, जन्म कुठला. म्हणजे हा अडचणीचा भाग असू शकतो. त्यावेळेला काय करायचं बघूया. पण हे बारकावे आहेत, आणि हे बारकावे म्हणजे आपापले कसे कसे आहेत बारकावे, तर आपण बघत असतो की आपल्याला हा फरक पडतो का, तर फरक पडतो. भारतामध्ये पहाटे 4ला सूर्य उगवतो. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण आसामच्या जर बाजूला तुम्ही शेवटचं टोक बघितलं तर तिथं जिथं पहिल्यांदा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याकडे पहाटे 4 वाजले असतात, आणि तेव्हा तिथं उगवला सूर्य, आणि नंतर तो हळूहळू हळूहळू कलकत्ता, नंतर आपल्याकडं असं दिसतं. आपण मॅच बघताना बघतो कोलकाता आणि कोल्हापूर किंवा मुंबई यांच्यामध्ये अर्ध्या तासाचं अंतर आहे. म्हणजे चंद्रोदय सूर्योदय ह्यांच्यामध्ये एवढा फरक असू शकतो. पण आपण त्या गोष्टी त्यावेळी विचारात घ्यायच्या. आत्ता फार डोकं खायचं नाही. आत्ता आपण बघायचं की तुम्ही मे 25 हे पान जे आहे ते पान काढा, आणि त्या पानावरती इंग्रजी तारीख म्हणून जे शब्द दिलेला आहे मध्ये, त्या इंग्रजी तारखेमध्ये 20 तारीख आपण धरलेली आहे, 20 मे ती काढा. आणि तुमच्या मग लक्षात येईल की 20 मे तारीख झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे. त्या पंचांगामध्ये 20 मे या दिवशी मंगळवार दाखवलेला आहे. त्याच्या अलीकडं आहे 8 म्हणजे अष्टमी आहे. मी जेव्हा पत्रिका पुढची तयार करणार त्यावेळेला बघूया, त्या पत्रिकेमध्ये अष्टमी येईल, मंगळवार येईल. आता ही अष्टमी जी आहे ती 28-56 म्हणजे मंगळवारी 12 दुपारचे, 24 म्हणजे रात्रीचे 12, त्यानंतर 28 म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे 4:56 अष्टमी होती. म्हणजे आता ह्या जातकाचा जर जन्म 20 तारखेला सकाळी 10 वाजता आहे तर हा अष्टमीवर जन्मलेला आहे. अष्टमीवर जन्म, कारण दुसऱ्या दिवशी पहाटे 4:56 अष्टमी, मग ह्यांचा जन्म आहे तो अष्टमीचा आहे. त्यानंतर नक्षत्र दिलंय धनिष्ठा, हे 19:32, याचा अर्थ संध्याकाळी 7:32 ते नक्षत्र होतं. मग ह्यांचा जन्म जर सकाळी 10 वाजता असेल तर ह्याचं नक्षत्र धनिष्ठ आहे. आत्ता आपण लिहायचं नाही, आपल्याला नंतर ते पत्रिका लिहित असताना कळते कुठं लिहायचं ते. 10:32. त्यानंतर पुढे योग दिलेला आहे ऐंद्र योग, तो 26:50 म्हटले.
26 म्हणजे 24 म्हणजे रात्रीचे 12 आणि त्यानंतर 26 म्हणजे रात्रीचे 2:50 हा ऐंद्र योग होता. त्यानंतर करण दिलेलं आहे. 2 कर्ण असतात. दिवाकरण हे बालवकरण संध्याकाळी 5:29 दाखवतं, म्हणजे 17:29 आहे. आणि त्यानंतरचं पुढचं करण जे आहे ते पुढं वेगळं, आपल्याला त्याच्याशी काय पुढं जायचंच नाही. जन्म आपला 10चा आहे सकाळी, त्यामुळं करण होतं बालव. आणि त्याच्या पुढं जायचं आपण. जर एकदम तुम्ही पुढं सर्वात शेवटी गेलात त्याच्या, तर 7:36 कुंभरास म्हटलंय. 7 म्हणजे सकाळचे 7, 7:36 नंतर कुंभरास. आपल्या जातकाचा जन्म 10 वाजता आहे. 7:36 नंतर कुंभरास म्हणजे 7:37 ज्याचा जन्म झाला तो कुंभ राशीत झाला. कुंभ ही 11 नंबरची रास. हे का अगोदर बघायचं, तर चंद्र कुठे होता, कुंभ राशीत होता. एवढं लक्षात आलं की आपल्याला पुढे जाता येईल. चंद्र कुंभ राशीत होता. ह्याच्या खाली दिलेल्या कुंडलीमध्ये चंद्र नाही, म्हणून आपल्याला चंद्र शोधायचा. मग 7:32 नंतर म्हणजे 10 वाजता चंद्र होता कुंभ राशीत. कुंभ ही 11 नंबरची रास. त्यामुळे राशी कुंडलीमध्ये मी इथून सुरुवात केली 11. मग हे पुढचे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आणि आपण पुन्हा 11ला आलो. या पद्धतीनं आपण अंक लिहून घ्यायचे. हे अंक लिहून घेतले की मग लक्षात यायला पाहिजे आपल्याला की कुंभ राशीमध्ये चंद्र होता, म्हणजे ह्या 11मध्ये मला चंद्र म्हणजे चवर टिंब एवढं लिहिता येतं. मोठी जागा असेल तर चंद्र असं स्पष्ट लिहिता येईल आपल्याला. हा चंद्र इथं लिहिला. लग्न कुंडलीकडे वळायचं नाही, अगोदर हे पूर्ण करायचं पूर्ण. मग आता ही जी राशी कुंडली दिलेली आहे ही त्या 20 मे ज्या पानावर बघितलं ते पान जर आपण उघडलं तर तुमच्या लक्षात येईल दिनांक 13 मेला त्या पानाची सुरुवात झालेली आहे, कारण वैशाख कृष्ण पक्ष चालू आहे. 13 मेला सुरुवात झालेली आहे आणि ती 27 मे पर्यंत ते पान आहे. म्हणजे 27 मे रोजी पहाटे 5 वाजतापर्यंत ही कुंडली दिलेली आहे. ती कधीची आहे, 27 मे पहाटे 5ची कुंडली, 5, 5:30. आता आपल्याला जर आपला जन्म कधी 20 तारखेला आहे म्हणजे मध्ये आहे, तर मग मी विचार काय करणार, आता ह्या दिलेल्या कुंडलीच्या आधारे मला ही कुंडली काढायची आहे. म्हणजे काय करायचं आहे मला बघा, 11 मध्ये चंद्र, मी आता ह्या कुंडलीत आहे तसं बघत राहणार. खाली दिले राशी प्रवेश ह्याचा अभ्यास करायचा. म्हणजे काय, हे दिलेले ग्रह तिथं आहेत. म्हणजे बघूया आपण, 2 वृषभ राशीत बुध आहे, रवी आहे, हर्षल आहे. मिथुन राशीमध्ये गुरु आहे, कर्क राशीमध्ये चंद्र आहे, मकर राशी कर्क राशीत चंद्र आहे, सिंह राशीत काहीही नाही, केतू कन्या राशीमध्ये, तुळ राशीमध्ये म्हणजे 7 अंकामध्ये काही नाही, 8 मध्ये काही नाही, 9 मध्ये काही नाही, 10 मध्ये म्हणजे मकर राशीत प्लुटो आहे, 11 मध्ये काही नाही, 12 मध्ये 4 ग्रह आहेत, शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून, आणि 1 म्हणजे मेष राशीत कुठलाही ग्रह नाही. आता हे आपल्याला कळल्यानंतर आपण काय करायचं, हे सगळं लिहित बसायचं नाही. प्रथम ही दुरुस्ती करायची आणि मग इकडे यायचं. मग आता बघा इथं लिहिलंय 14 मे रोजी गुरु मिथुन राशीत प्रवेश करतो. 14 मे आपला जातकाचा जन्म आहे 20 तारखेचा. प्रथम हे दुरुस्ती करायची, मग बाकीचे ग्रह लिहायचे. 14 मेला गुरु मिथुन राशीत प्रवेश करतो. या पंचांगात बघा हे दिलेलं कॅलेंडर जे आहे हे आहे 27 तारखेचं. 27 तारीख 27/5 ला पहाटे 5:30ची कुंडली आहे. मग हे 27 तारखेचं वर्णन दिले असेल तर त्यात हा गुरु दिलेला आहे मिथुन म्हणजे 3 मध्ये आहे गुरु. बघा मिथुन 3 मध्ये 27 तारखेला गुरु मिथुन राशीमध्ये होता. परंतु तो कधी आला, 14 रोजी आलाय तो, 14 मेला. आपल्या जातकाचा जन्म 14 मे नंतरचा आहे, त्यामुळं हा गुरु आपल्याकडे 3 मध्येच येणार. गुरु 3 मध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये येणार. मी इथं मिथुन राशीमध्ये गुरु हा लिहून टाकला. नीट बघा का लिहिला, तर इथं 14 मेला गुरु बदललाय, तो मिथुन राशीत गेलाय. मग माझ्या जातकाचा जन्म आहे 20 तारखेला,
तो 14 मेला बदलला, म्हणजे 20 तारखेला तो कुठं होता, या मिथुन राशीमध्ये आलेला होता. आता त्याच्यानंतर मी रवी बघितला, हा 14 मेला वृषभ राशीत. आता इथं बघा बारीकसा, 14 मे रोजी गुरु मिथुन राशीमध्ये 10:35 आलाय, रात्री 10:35. मी का म्हणतो हे, जर समजा हा जन्म 14 मेचा असता आणि रात्री 10 वाजता जन्म झाला असता, तर 10:35 गुरु बदललाय. मी 10 वाजताची वेळ असती तर हा गुरु बदल घेतला नसता. हा गुरु 3 म्हणजे वृषभ राशीच्या ऐवजी 2 म्हणजे मिथुन राशीची 2 म्हणजे वृषभ राशीत मांडला असता. अजून तो गेलाय का मिथुन राशीत? नाही, तो 10:35 जाणार आहे. जर माझ्या जातकाचा जन्म 10 वाजता असता तर मी अलीकडे मांडला असता, आणि तेच 10:36 आहे असं म्हणलं तर मी तो मिथुन राशीत लिहिला असता. फरक लक्षात आला? आता मला हे बघायचं आहे, मे 14 इथं त्यांनी सांगितलेलं आहे की 14 मेला रवी वृषभ राशीमध्ये गेला रात्री 24:12, म्हणजे रात्री 12:12. मग रवी वृषभ राशीत 14 मेला गेला, त्यांचा जन्म 20 तारखेला आहे, म्हणजे रवी वृषभ राशीमध्ये म्हणजे 2 अंकामध्ये आलेला आहे. मग इथं 2 मध्ये मी रवी लिहिला. झालं. आता 23 मेला बुध वृषभ राशीत गेला. 23 मे जातकाचा जन्म आहे 20 तारखेला आणि ग्रह बदल झालाय 23 तारखेला. 23 तारखेला वृषभ राशीत गेला, म्हणजे तो त्याच्या अगोदर कुठं असला पाहिजे, मेष राशीत, अलीकडच्या राशीत. मग 23 तारखेला तो गेला, पण आमचा जन्म 20 तारखेला आहे. त्यांनी दाखवला वृषभ राशीमध्ये 2 मध्ये, इथं त्यांनी हा बुध दाखवलेला आहे. परंतु तो 23 तारखेला तो वृषभ राशीला गेला दुपारी 1:02. पण 20 तारखेला तो गेलेला होता का? नव्हता. तो कुठं होता? अलीकडं, म्हणजे वृषभेच्या अलीकडची मेष रास. मग मी हा बुध लिहिणार 1 मध्ये. ह्या 1 मध्ये मी बुध घेतला. मी ह्या खाली दिलेल्या ग्रह बदलाची पहिली नोंद घेतली आणि आता मी आहेत तसे ग्रह लिहिण्याचा प्रयत्न करणार. आता विचार करायचा, इथं काय लिहायचं ते. 11 मध्ये चंद्र आहे, इथं 11 मध्ये काही नाही. इथं 12 मध्ये शुक्र, राहू, शनी आणि नेपच्यून. मी इथं 12 मध्ये शुक्र, राहू, हा शनी आणि हा नेपच्यून आहे असे लिहिणार. 1 मध्ये इथं काही नाही, पण माझ्याकडे इथं 1 मध्ये बुध आहे, कारण काय, बुध अजून बदलायचा आहे, त्यामुळे मी तो अगोदर घेतला. इथं बघितलं आता मी 2 मध्ये काय काय, बुध, रवी, हर्षल. आपला बुध 1 मध्ये आलाय, त्यामुळं 2 मध्ये काय येणार, रवी. मग आता इथं 2 मध्ये रवी आहे, बुध घेतला. हर्षल उरलेला इथं घ्यायचा आहे मला. 2 मध्ये मी घेणार हर्षल. 3 मध्ये गुरु, माझ्या पत्रिकेमध्ये 3 मध्ये गुरु आहे, कारण मी तो बदल झाल्यानंतर लिहिलेला आहे. इतर कुठला ग्रह इथं नाही. 4 मध्ये मंगळ आहे तसा येणार, हा 4 मध्ये मंगळ. 5 मध्ये काही नाही. 6 मध्ये केतू, मी इथं 6 मध्ये केतू लिहीन. 7 मध्ये काही नाही. 8 मध्ये काही नाही. 9 मध्ये मोकळं. 10 मध्ये प्लुटो, 10 मध्ये माझ्याकडं प्लुटो येणार. 11 मध्ये काही नाही. 12 मधले ग्रह मी लिहिलेले आहेत. आता मोजा. चंद्र 1, राहू 2, नेपच्यून 3, शुक्र 4, शनी 5, बुध 6, रवी 7, हर्षल 8, गुरु 9, मंगळ 10, केतू 11 आणि प्लुटो 12. 12 ग्रह आहेत ना. नाहीतर काही वेळेला काय होतं, 10च होतात, काही डबल जातात, काही विसरतात लिहायचे. असं जर गोंधळ झाला असेल तर आपली फार गोची होते. ही झाली आपली तयारी, राशी कुंडली. आता आपल्याला लग्न कुंडली बघायची आहे. मग लग्न कुंडली बघत असताना काय करायला पाहिजे, त्याच पंचांगाच्या त्याच पानावर, त्याच पंचांगाच्या त्याच पानावर, म्हणजे ज्या पंचांगावर तुम्ही, ज्या पंचांगामध्ये बघा, आता मी काय म्हणलो तुम्हाला, ह्या पंचांगामध्ये इथं खाली ही रवी राशी कुंडली दिलेली आहे. त्याचबरोबर जे दुसरं पान असतं त्या पानावर काही पंचांगामध्ये ह्याला जोडून लग्न देत नाहीत. काही पंचांगामध्ये हे जे दैनिक लग्न समाप्ती आहे ह्यासाठी वेगळी 5-6 पानं जोडलेली असतात. आणि असं जर असेल तर त्या पानावर जाऊन तुम्हाला लग्न समाप्ती कोष्टक त्या महिन्याचं बघायला पाहिजे. साधारणपणे दरवर्षीचं लग्न समाप्ती कोष्टक आणि प्रत्येक वर्षीचं ह्यामध्ये काय फार फरक असत नाही. म्हणजे गृहीत धरा की 25-26चं हे पंचांग आहे आणि मी समजा
21-22चं पंचांग काढलं आणि लग्न कोष्टक बघितलं आणि त्यामध्ये ह्या 20 मे 25 बघायचं नाही, 20-25 20 मे रोजी 10 वाजता सकाळी लग्न काय होतं बघितलं तर सुधारण लग्न तेच असलं. एका दुसऱ्या मिनिटाचा फरक असेल पण लग्न तेच असतं. कारण काय आपण बघितलं इतके वर्ष जगत आलोय, सकाळीच उगवणार आणि संध्याकाळी मावळणार, ह्यात फारसा फरक पडत नाही. त्यामुळं आता हे लग्न कोष्टक, आता या लग्न कोष्टकामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं त्यांनी समय प्रातःकाल नंतरचे आणि समय सायंकाळचे असे 2 भागात दिलेले आहेत. प्रातःकाल नंतरचे समय म्हणजे सकाळी सूर्योदयानंतर आणि हे आहे ते समय सायंकाल नंतरचे संध्याकाळचे, असे 2. आता हा जन्म कधीचा आहे बघायचा. इथं महिना दिलेला असतो आणि तारखा दिल्या. मे महिना इथं 20 तारीख दिली. मी 20 तारखेच्या पुढं वाचत जाईल. पहाटे 5:37 मेष लग्न होतं, वर मेष दिले. 5:38ला ते मेष संपून वृषभ लागलं, 7:38 होतं. 7:38 नंतर 7:39ला मिथुन लग्न सुरू झालं, त्याच्या पुढचं ते होतं 9:50 आणि 9:50 नंतर कर्क लग्न सुरू झालं म्हणजे 4 नंबरचं आणि ते होतं 12:02 आता विचार करा, आपल्या जातकाचा जन्म 10 वाजताचा आहे म्हणजे 9:50 नंतर कर्क लग्न सुरू झालं, त्यानंतर ते 10 वाजता कर्क लग्नच होतं आणि 12:02 ते होतं म्हणजे ह्या जातकाचा जन्म कर्क लग्नामध्ये झालेला आहे. मग जर हे दाखवतंय पंचांग मला कर्क लग्न, तर ह्याची लग्न कुंडली ही 4 या अंकानं सुरू होईल. मग हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2 आणि 3 त्याप्रमाणे मी अंक मांडून घेतले. मग हे आहे तसं येणार. आता इथं हे 4 मध्ये मंगळ आहे, इथे 4 मध्ये मंगळ लिहिला, हा मंगळ. इथं 5 मध्ये काही नाही, 6 मध्ये केतू आहे असा, 7 मोकळं, 8 मोकळं, 9 मोकळं, 10 मध्ये प्लुटो, 11 चंद्र, 12 मध्ये 4 ग्रह आहेत, शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून. हा राहू आणि हा नेपच्यून. 1 मध्ये बुध आहे, मी इथं 1 मध्ये बुध लिहिला. इथं 2 मध्ये रवी आणि हर्षल, हा रवी आणि हर्षल. 3 मध्ये गुरु आहे, इथं 3 मध्ये गुरु लिहिला. पुन्हा मोजा, आपल्या बुद्धीवर फार भरोसा ठेवू नका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ओके, आता माझी लग्न कुंडली तयार झाली. हे पुन्हा एकदा मोजायची, बरोबर आहे काय, आणि मग ओके म्हटल्यानंतर आपण पुढे जायचं आहे. प्रयत्न करा, या पद्धतीने आपण लग्न कुंडली तयार करणार. अशी तुम्ही कुठलीही तुमच्या हातातल्या पंचांगातली ह्या वर्षीचं डोळे झाका आणि कुठली तरी एक तारीख, आता हेच पंचांग आहे, गृहीत धरा की मे पासून मे पर्यंत पुढच्या. मी समजा तुम्हाला म्हणलं की चला 15 ऑगस्ट सकाळी 7 वाजता, तर बघायचं 15 ऑगस्टची कुंडली आपल्याला करता येते का, त्याच्या खाली काय दिलेलं आहे का, ती लग्न कुंडली कशी आहे, त्या पानावरची 5:30ची कुंडली कशी आहे, त्याच्या खाली ग्रहप्रवेश कसे दिलेत, आणि सकाळी बाबा 7:30, तर 7:30चं लग्न कुठलं आहे, अगोदर राशी कुंडली काढून घ्या, मग लग्न कुंडली काढून घ्या, मग ते ग्रह मांडून घ्या बरोबर, मग ते आहेत का चेक करा. याप्रमाणे 50 भर कुंडल्या करायला शिका. 50 भर. 2 कुंडल्या केल्या की शेफारून जाऊ नका. तुमच्या ह्या स्वभावाचा फटका कुणाला तरी बसेल आणि त्या सगळ्या पापाचे धनी तुम्ही व्हाल आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपण काय फेडतो आहोत. नाही, सगळ्यात मोठं पाप इथे आहे की आपण चुकतो तेव्हा आपण थंडरीत असतो. मी अशा खूप पत्रिका बघितल्या, खूप. ज्योतिषी काय करतात माहीत नाही, घरामध्ये काहीतरी करत असतो, घरात कोणतरी असतंय, एकांत हा प्रकार नसतो, कोणतरी येतंय, मुलं बाळं, बायको आहे, कोण पाहुणे आहेत घरात, आणि ते बघत बघत करत असताना इथं सकाळी 10 वाजताचा आहे, हा रात्री 10 वाजताचं लग्न काढतो, बरोबर उलटं होतं, ते 10 येतं म्हणजे मकर लग्न येणार आणि त्यानं कुंडली मांडली जाते. मग आपण म्हणतो असं कसं काय हो, सकाळी 10 म्हणता आणि हे तर रात्री 10ची कुंडली केली. मग लक्षात कुठं आहे, सकाळी 10 का संध्याकाळी 10, बघत बघत संध्याकाळी 10 म्हटलं जातं आणि चुकतो, आणि त्याचे परिणाम ते जातक बघतो. त्यांना काही कळत नाही काय ते परिणाम. एक तर तो तुम्हाला विचारायला येईल, तुम्हाला कॉलर धरणार नाही, मग तुम्ही म्हणणार नाही बरोबर आहे माझं, मग ते पटलं नाही, कोणीतरी सांगितलं चूक आहे म्हटल्यावर दुसऱ्या माणसाकडे जातात, पुन्हा पैसे देऊन दुसरी कुंडली काढून घेतात आणि मग त्यांच्या मनात तुमच्याबद्दल, तुमच्या चुकीबद्दल, तुमच्या अज्ञानाबद्दल एक
विशिष्ट पातळी तयार होते आणि मग तो माणूस पुन्हा पैसे खर्च करून दुसरी करत असतो. पण त्याला समजल्यानंतर तोपर्यंत कदाचित त्या मुलगा किंवा मुलगी यांच्या आयुष्यात 2-3 वर्षे निघून गेलेली असतात आणि त्याचे फटके बसलेले असतात. प्रयत्न करा की आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही याची 10 वेळा काळजी घ्या आणि अशी कुंडली तयार करा. अशा काही कुंडल्या तयार करा. त्यानंतर आपण अजून काही कुंडल्या तयार केल्यानंतर ह्या कुंडल्या कशा बघायच्या ह्या शिकणार आहोत. आज इथंच थांबूया. तुम्ही स्वतः प्रयत्न करा. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लाईक करा, आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रयत्न करा जास्तीत जास्त चांगलं शिकण्याचा. काही शंका आली, काहीही मध्ये अडचण आली तर आपला फोन नंबर दिला आहे खाली इथे, मला आपण फोन करू शकता किंवा कमेंट करू शकता आणि आपण त्याच्यावर विचारू शकता. आभारी.